मला अजूनही कळत नाही, मन मारून जगण्याची अवघड कला जगातील सर्वच बाबा नावाचे गृहस्थ कोणत्या इयत्तेत शिकले असतील. घरातल्या कर्त्या पुरुषाचं बापाचं दुःख कधी कधीच कवितेद्वारे सांगितलं जातं, सादर होतं. तो करत असतो प्रयत्न जीवाच्या आकांताने. तो करत असतो प्रयत्न जीवाच्या आकांताने, बायकोला, लेकरा बाळांना आणि आई वडिलांना सुखी करण्याचा. बायकोला, लेकरा बाळांना आणि आई वडिलांना सुखी ठेवण्याचा. फिरत असतो घाण्याच्या बैलासारखं, ऊन वारा पाऊस अंगावर झेलत झेलत. फिरत असतो घाण्याच्या बैलासारखं, ऊन वारा पाऊस अंगावर झेलत झेलत. तो करत असतो ओव्हर टाइम, डबल ड्युटी, नाईट शिफ्ट, जे म्हणाल ते. तो करत असतो ओव्हर टाइम, डबल ड्युटी, नाईट शिफ्ट, जे म्हणाल ते. आणि सणासुदीलाही कंपनीने ड्युटीवर बोलावलं तरी होच म्हणतो. सणासुदीलाही कंपनीने ड्युटीवर बोलावलं तरी होच म्हणतो. 4 पैसे जास्त मिळतील या आशेनं. 4 पैसे जास्त मिळतील या आशेनं तो मारीत असतो मन स्वतःला कपडे, बूट आणि दाढीचं रेझर घेताना सुद्धा. तो मारीत असतो मन स्वतःला कपडे, बूट आणि दाढीचं रेझर घेताना सुद्धा. घरातून बाहेर पडताना ठरवतो की यावेळेस नक्कीच घेऊ आपल्या आवडीचे कपडे. घरातून बाहेर पडताना ठरवतो की यावेळेस नक्कीच घेऊ आपल्या आवडीचे कपडे. दुकानात गेल्यावर कडक आवाजात फरमानही सोडतो. दुकानात गेल्यावर कडक आवाजात फरमानही सोडतो दुकानदाराला, जरा हटके कलर आणि डिझाईन दाखवण्याचं. जरा हटके कलर आणि डिझाईन दाखवण्याचं. आवडलेलं असतं त्याला स्काय ब्ल्यू कलरचं चेक्सचं टी शर्ट. आवडलेलं असतं त्याला स्काय ब्ल्यू कलरचं चेक्सचं टी शर्ट. बाजूला ठेवा असा इशारा करतो मुक्यानेच. बाजूला ठेवा असा इशारा करतो मुक्यानेच. आपण या कपड्यात कसे दिसू याचे स्वप्न रंगावताना, आपण या कपड्यात कसे दिसू याचे स्वप्न रंगवताना आपल्याकडे कुणी पाहत नाही, आपल्याकडे कुणी पाहत नाही हे लक्षात आल्यावर तो हळूच नजर टाकतो किमतीवर. तो हळूच नजर टाकतो किमतीवर. RS 999 ओनली. RS 999 ओनली असे लेबल पाहताच तो चरकतो. असे लेबल पाहताच तो चरकतो, ओशाळतो आणि येतो भानावर क्षणार्धात. आणि येतो भानावर क्षणार्धात. समजावतो मिसेसला टी शर्ट घालणे कसे चुकीचे आहे म्हणून. समजावतो मिसेसला टी शर्ट घालणे कसे चुकीचे आहे म्हणून. करतो भाकीत पाण्यात घातल्यावर टी शर्टच्या बाह्या फाकण्याचं. करतो भाकीत पाण्यात घातल्यावर टी शर्टच्या बाह्या फाकण्याचं आणि लुंगसं निघण्याचं. मला अजूनही कळत नाही, मन मारून जगण्याची अवघड कला. मला अजूनही कळत नाही, मन मारून जगण्याची अवघड कला जगातील सर्वच बाबा, जगातील सर्वच बाबा नावाचे गृहस्थ कोणत्या इयत्तेत शिकले असतील. कोणत्या इयत्तेत शिकत असतील. आता मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतोय हळूहळू. आता मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतोय हळूहळू. नेहमी करताच बाबा पांढरी पॅन्ट आणि पांढरा सदरा का घालायचे. नेहमी करताच बाबा पांढरी पॅन्ट आणि पांढरा सदराच का घालायचे. वर्षानुवर्ष एकाच पॅटर्नची साधी चप्पल का वापरायचे. लेकरांसाठी सढळ हाताने खर्च करणारे बाबा
लेकरांसाठी सढळ हाताने खर्च करणारे बाबा स्वतःसाठी एवढे चिकटपणे का वागत होते? घरात पडलेला गव्हाचा डाळीचा एक एक दाना का वेचत होते? मला आठवतं एके दिवशी अनावधानाने मी वडिलांची चप्पल घातली होती. आणि एका क्षणात असंख्य खिळे टोचून डोळ्यात टचकन पाणी आलं. आणि काय सांगू, मला एकदम येशू ख्रिस्तच आठवला. लहानपणीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला आता पदोपदी मिळत आहेत. कारण मी आता बाबा झालो आहे. मी सुद्धा आता मन मारण्याची कला शिकत आहे. जेव्हा जेव्हा हिम्मत हारतो तेव्हा तेव्हा बाबा आणि त्यांच्या असंख्य खिळे असणाऱ्या पादुका डोळ्यासमोर येतात. जेव्हा जेव्हा हिम्मत हारतो तेव्हा बाबा आणि त्यांच्या असंख्य खिळे असणाऱ्या पादुका डोळ्यासमोर येतात आणि मला पुन्हा बळ येतं काळजात दुःख दाबून मुकाट्याने चालत राहण्यासाठी. आणि मला पुन्हा बळ येतं काळजात दुःख दाबून मुकाट्याने चालत राहण्यासाठी. धन्यवाद. कवितेतले शब्द, आशय जर काळजाला भिडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या हासू आणि आसू या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.